तारिणी, तारिणी इथेही नाहीये, बाहेरही नाहीये, गेली कुठेही? केदार सोबत डेटवर तर नाही ना निघून गेली? निशित तू इरा झोपली ना? हे मस्त जमतं हा तारिणीला. हो, खूप छान जमतं तारिणीला पळून जाणं. पळून जायला? काहीतरी काय बोलतेस? अगं असेल इथेच कुठेतरी. काकू तुम्हाला दिसतेय इथे कुठे ती? अहो ती गेली पळून. अगं काहीतरी काय बोलतेस तू? मी स्वतः तिला सांगितलं होतं कौशिकी येईपर्यंत इराची काळजी घे, तिच्या जवळ थांब. एक्झॅक्टली. मग बघताय ना किती इररिस्पॉन्सिबल आहे ही तारिणी. या इराला सांभाळायचं सोडून ती गेली केदार बरोबर डेटवर. डेटवर? केदार आणि तारिणी डेटवर जाणार होते म्हणून तर मी हा सगळा प्लॅन केला. पण निशी काय प्लॅन होता मला सांग ना. तू प्लॅन बद्दल मला नाही सांगणार? तू प्लॅन केलास? आणि काकू मी तुम्हाला सांगते पण तुम्ही कोणाला सांगू नका हा, प्लीज प्लीज. हा, तारिणी आणि केदार डेटवर जाणार होते म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. इराची केअरटेकर आहे ना, तिला परत घरी पाठवलं. इराला मुद्दाम रडवलं जेणेकरून ती तारिणीला सोडणार नाही आणि मग ते दोघे डेटवर जाऊ शकणार नाहीत ना. अगं पण निशी हे सगळं करायची गरजच काय आहे? तुम्ही बघत नाही आहात का किती जेलस करतात ते आम्हाला दोघांना? सारखे आपले लवी डेवी कपल असल्यासारखे फिरत असतात. त्यांचा तो रोमॅन्स बघून ना मला इरिटेट होतोय. अगं नवीन लग्न झालंय त्यांचं, प्रेम आहे एकमेकांवर, त्यांचं प्रेम दिसणारच ना. नाही हा काकू, प्रेम भीम असं काहीही नाहीये. ती तारिणी एवढी भोळी नाहीये जितकी तुम्हाला वाटते. ती हे सगळं जे करतेय ना ते मला दाखवायला करते, मुद्दाम करते ती. तिला हे दाखवायचंय की कशी ती माझ्या नाकावर टिचून या घरात आली, कसं सगळं तिने माझं कॅप्चर केलं आणि आता कसा सुखी संसार करतेय. पण काकू मी पण निशिता युवराज खांडेकर आहे. आता येऊ द्या तिला. कौशिकी ताईंसमोर नाही अडकवलं ना तर बघा पुन्हा कधी डेटवर जाण्याची हिम्मत नाही करणार हे दोघे.